नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, MPSC मार्फत वास्तुशास्त्रज्ञ गट अ या पदासाठीची सरळ सेवा पद्धतीची जाहिरात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये एकूण 4 पद जी आहेत ती 4 पद या ठिकाणी भरली जाणार आहेत। आपल्याला मित्रांनो हा जो समोर तक्ता दिलेला आहे, या तक्त्यामध्ये कोणत्या कास्ट कॅटेगरीला किती जागा इथं उपलब्ध आहेत हे या 4 जागांचं वर्गीकरण दिलेलं आहे। त्यानुसार तुम्ही पाहू शकता की कोणत्या कास्टला किती जागा आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी ऍप्लिकेशन जे आहे ते ऍप्लिकेशन भरू शकता। मित्रांनो त्याच्यानंतर बघा, आपल्याला ऑनलाईन अर्ज जो करायचा आहे तो ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख आहे 31 डिसेंबर 2025 पासून ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरू झालेले आहे आणि शेवटची तारीख आहे 20 जानेवारी 2026 पर्यंत। मित्रांनो तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी ऑनलाईन ऍप्लिकेशन जे आहेत ते ऑनलाईन ऍप्लिकेशन करू शकता। मित्रांनो याच्यासाठीचं पेमेंट देखील आपल्याला 20 जानेवारी 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने पेमेंट भरावं लागणार आहे। आता इथं काय कास्ट कॅटेगरी आणि आरक्षणाच्या सूचना दिलेल्या आहेत, या खूप सगळ्या सूचना आहेत, या रेग्युलरच सूचना आहेत मित्रांनो, त्यामुळे मी या सूचना तुम्हाला वाचून दाखवत नाही। आता आपल्याला पाहायचं आहे की इथं वेतन श्रेणी काय असणार आहे, तर 53,100 ते 1,77,500 रुपये ही तुम्हाला इथं वेतन श्रेणी असणार आहे। मित्रांनो ही जी भरती आहे याच्यासाठी तुम्हाला ऑनलाईन परीक्षा द्यावी लागणार नाही, याच्यामध्ये तुमची जी निवड असणार आहे ती निवड मित्रांनो डायरेक्ट तुमच्या मुलाखतीमधून निवड केली जाणार आहे। जर समजा या ठिकाणी चाळणी परीक्षा किंवा ऑनलाईन परीक्षा घेण्याचे ठरवण्यात आलं तरच तुम्हाला तिथं ऑनलाईन परीक्षा द्यावी लागणार आहे, परंतु ही जी काही भरती आहे ही भरती सध्या तरी तुमची मुलाखतीवरतीच असणार आहे, त्यामुळे तुम्हाला इथं फक्त मुलाखतीची तयारी करावी लागणार आहे। इथं वयोमर्यादा किती असली पाहिजे त्याचा निकष देण्यात आलेला आहे। यामध्ये बघा, शासनाच्या नियमाप्रमाणे त्या ठिकाणी त्या कास्ट कॅटेगरीला वयामध्ये देखील सूट देण्यात आलेली आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला काय पाहायचंय, तर इथं तुम्हाला शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाबाबत काय म्हटलेलं आहे बघा। इथं तुमच्याकडे एमटेक टाउन प्लॅनिंगची किंवा एमटेक टाउन प्लॅनिंग किंवा एम आर्किटेक्ट अशी समतुल्य कोणतीही डिग्री तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, हे इथं लक्षात घ्या। आलं का लक्षात? तुमच्याकडे डिग्री कुठली असली पाहिजे, टाउन प्लॅनिंगची एमटेकची डिग्री असणं आवश्यक आहे मित्रांनो तुमच्याकडे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे 5 वर्षाचा इथं काय असला पाहिजे, एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे। ज्या विद्यार्थ्यांना 5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे असे विद्यार्थी या ठिकाणी ऍप्लिकेशन करू शकतात। बघा इथं मित्रांनो वयाची अट आहे, त्याचबरोबर तुम्हाला अनुभव देखील मागितलेला आहे आणि तुम्हाला डिग्री सुद्धा एका स्पेसिफिक कॅटेगरी मधली मागितलेली आहे, त्यामुळे मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला कॉम्पिटिशन थोडं कमी असणार आहे, हे तर लक्षात घ्या। आलं का लक्षात? शैक्षणिक अर्हता गणनेची दिनांक इथं दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता। अनुभवाच्या दाव्याबाबतचं तुम्हाला इथं काही डिस्क्रिप्शन देण्यात आलेलं आहे की आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे विविध स्वरूपाचे दावे करताना अथवा दावे अद्ययावत करताना प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अनुभवाच्या दाव्यानुसार पात्र होण्यासाठी उमेदवारांनी नेचर ऑफ जॉब आर्किटेक्ट असे नमूद करणे अनिवार्य आहे। आलं का लक्षात? तुम्ही ज्या वेळेला अर्ज करणार आहे त्यावेळेला तिथं तुम्हाला काय करायचंय, नेचर ऑफ जॉब आर्किटेक्ट असं तुम्हाला तिथं नमूद करायचं आहे, त्याशिवाय तुमचा ऑनलाईन अर्ज जो आहे तो अर्ज स्वीकारला जाणार नाही, हे लक्षात घ्या। आलं का लक्षात? तुमचं तिथं जे काही कर्तव्य जबाबदारी असणार आहे ती MPSC ची अधिकृत वेबसाईट देण्यात आलेली आहे। या वेबसाईट वरती तुम्हाला तुमचं तिथलं कामाचं जे काही स्वरूप असणार आहे ते स्वरूप दिलेलं आहे। त्याचबरोबर मित्रांनो ही जी काही वेबसाईट आहे ही वेबसाईट मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आता तुम्हाला जसं मी म्हटलं त्याप्रमाणे निवड प्रक्रिया कशी आहे बघा इथं, तर प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर्हता, अनुभव इत्यादी अर्हता किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार मुलाखतीस बोलवण्यास पात्र असणार नाही, हे त्यांनी इथं नमूद केलेलं आहे। तुमचे शैक्षणिक पात्रता त्याचबरोबर तुमचा कामाचा अनुभव याच्यानुसार तुम्हाला तिथं सिलेक्ट केलं जाणार आहे। आणि जर समजा चाळणी परीक्षा घेण्याचं निश्चित झाल्यास
अर्हता अथवा अनुभव शिथिल केला जाणार नाही, हे देखील या ठिकाणी म्हणण्यात आलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट इथे दिलेली आहे, चालणी परीक्षेतील किमान गुणांसंदर्भात सरळ सेवा भरती प्रक्रियेकरता घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी देखील किमान पर्सेंटाईल अर्हतामान लागू राहील असं या ठिकाणी दिलेलं आहे. हे देखील लक्षात घ्या. मुलाखतीमध्ये किमान 41% व त्यापेक्षा जास्त गुण उमेदवारांना मिळाल्यास त्यांची शिफारस केली जाईल, हे देखील या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता अर्ज करण्याची पद्धत दिलेली आहे मित्रांनो. आपल्याला एमपीएससीच्या अधिकृत वेबसाईट वरती जायचं आहे. तिथं आपली प्रोफाईल क्रिएट करायची आहे आणि इथं तुम्हाला ज्या काही डॉक्युमेंट दिलेले आहेत त्या सर्व डॉक्युमेंट मित्रांनो आपल्याला काय करायच्यात, इथं जी काही साईज दिलेली आहे त्या सर्व साईज मध्ये सर्व डॉक्युमेंट आपण अर्ज भरत असताना सोबत ठेवायचे आहेत. तिथं त्या सर्व डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत, हे लक्षात घ्या. अर्ज आपल्याला करण्यासाठीची अधिकृत वेबसाईट आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देखील मी तुम्हाला ती वेबसाईट दिलेली आहे. त्याचबरोबर परीक्षा शुल्क किती आहे बघा. अराखीव म्हणजेच खुल्या प्रवर्गासाठी 719 रुपये आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी 449 रुपये इतकी परीक्षा शुल्क असणार आहे. परीक्षा शुल्क जी आहे ती फी नॉन रिफंडेबल असणार आहे, हे लक्षात घ्या. एकदा परीक्षा फी भरल्यानंतर तुम्हाला ती रिटर्न मिळणार नाही. चलनाद्वारे देखील तुम्ही इथं पेमेंट करू शकता, परंतु शक्यतो मित्रांनो ऑनलाईन पेमेंट भरायचं आहे, म्हणजे आपल्याला चलनाची झंझट राहणार नाही. आणि मित्रांनो, एमपीएससी यूपीएससी सारख्या परीक्षांची तुम्ही तयारी करत असाल तर आपल्या चॅनलवरती रोज चालू घडामोडी आणि जनरल नॉलेजचे रोज 5 प्रश्न आहेत. ते 5 प्रश्न एका मिनिटामध्ये तुम्हाला दिले जातात. त्यासाठी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील. तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.